आज लग्नाच्या निमित्ताने आम्ही राजूर येथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो होतो। सकाळपासूनच दिवस खूप मजेशीर आणि आठवणीने भरलेला होता। शिवजेवण करत असताना दुसऱ्या बाजूला कूलरची मोटार जळाली। गरमी खूप असल्यामुळे अश्विनीने मस्त शरबत बनवलं आणि शिवने ते आणून दिलं। मग शिव सोबत थोड्याफार गप्पा आणि मस्तीही झाली। बाहेर आलो तर आजी शिवचे फोटो काढत होती। दुपारचे 3 वाजले होते आणि आम्हाला राजूरला लग्नासाठी जायचं होतं। महाराजांना मुजरा करून आम्ही गाड्यांकडे गेलो। योगायोग असा की गाड्याचे ड्रायव्हरही आमचे फॅन निघाले। मग काय सगळ्यांनी मिळून फोटो काढले। आज आम्ही भाऊच्या गाडीमध्ये राजूरला जाणार होतो। गाडीत बसलो आणि प्रवास सुरू झाला। मित्रांसोबत असलो की प्रवास कधी संपतो हे कळतच नाही आणि आम्ही डायरेक्ट राजुरेश्वर लॉन्स येथे पोहोचलो। तेवढ्यात दिलीप म्हणाला, मी गुलाबजामुन खाणारच नाही, शपथ आहे। पण थोड्या वेळाने त्याचाच विचार बदलला आणि मग तो गुलाबजामुन खाईल असं म्हणायला लागला। पण त्याला काय माहिती लग्नामध्ये गुलाबजामुनच नाहीये म्हणून। काही असो कुठेही गेलो की आधी पोटपूजा महत्वाची। आम्ही जेवायला बसलो तर आमरसाचा स्वयंपाक होता। रस तर भारी होता राव। मग त्या जेवणाचे फोटो आणि व्हिडिओही काढले। मित्रमंडळ म्हणत होती की आमचाही व्हिडिओ ब्लॉग मध्ये आला पाहिजे। मंगल कार्यालयाच्या बाहेर आलो तर मयूर, गोकुळ, देवाभाऊ असे सगळे जण भेटले। शिवम शेठच्या लग्नामध्ये माझी आणि आत्याचीही भेट झाली। निसर्गमय वातावरण, एक मस्त व्हिडिओही काढला। गाडीत आलेल्यापैकी काही जण म्हणाले चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया। गावातून पायी वारी होत नाही तर इथून 1.5 किलोमीटरची वारी करूया। मग आम्ही चालत चालत मंदिराच्या दिशेने निघालो। शेवटी मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो। समोर राजुरेश्वर गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर दिसत होतं। थोडं पुढे आलो तर संस्थानांनी मुलांच्या मनोरंजनासाठी छोटी रेल्वे सुरू करण्याची तयारी केली होती। मंदिरात पोहोचलो तेव्हा खूप मोठा परिसर पाहून नजर थांबत नव्हती। गावातील अनेक लोक दर्शनासाठी आले होते। आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलं। मंदिराचं काम अजून सुरू होतं। गणपती बाप्पाचा एक सुंदर व्हिडिओ काढला आणि बाहेर आलो। तेवढ्यात आमचे 5वी, 6वी, 7वीचे आदरणीय पालकर सर भेटले। सरांनाही ब्लॉग मध्ये घेतलं। मंदिर परिसरात असलेले सर्व देवांचे दर्शन घेत फोटो आणि व्हिडिओ काढले। तहान एवढी लागली होती की बिस्लरीचं पाणी कोण घेणार यावर चर्चा सुरू झाली आणि शेवटी भागवत आणि रामभाऊ यांनी पाणी घेतलं। लग्नाला आलो होतो म्हणून नवरदेव सोबत एक सेल्फी काढली। नंतर आम्ही पुन्हा मंगल कार्यालयात येऊन बसलो। रात्रीचे 9:30 वाजले होते। नवरा नवरी मंडपात आले। लग्न म्हणजे 2 जीवाचं सुंदर मिलन की स्वागत समारंभाचा भव्य कार्यक्रम असा प्रश्न पडावा अशी आजकालची परिस्थिती झाली आहे। 6 वाजताचा मुहूर्त असताना रात्री 9-10 वाजेपर्यंत आमदार, खासदार, पुढारी यांचे स्वागत करण्यात इतके व्यस्त असतात की खऱ्या लग्नविधीला उशीर होतो। बँड, लाईट, सेल्फी, व्हिडिओ शूट आणि मंगलाष्टनाचा आवाज हरून जातो। पाहुणे थकून जातात, लहान मुलं झोपून जातात, पण स्वागत समारंभ मात्र संपत नाही। पूर्वी लग्नासाठी लोक जमायचे, आता फोटो आणि सोशल मीडियासाठी लग्न केलं जातंय की काय अशी शंका यावी, इतकी परिस्थिती बदलली आहे।